दरवर्षी आषाढी कार्तिकीला राज्यभरातून विविध संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात. अशीच पालखी आता पंढरपूरहून लंडनला निघालेली आहे. दरवर्षीच्या आषाढी पालखीच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती ही देखील आता पंढरपूरची विठ्ठलाची वारी थेट लंडन मध्ये जाते आणि लंडन मध्ये विठुरायाचं मंदिर उभारतंय आणि या मंदिरामध्ये 6 जून रोजी आषाढीचा सोहळा देखील मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय. या सगळ्या लंडन वारीचे आयोजक आहेत अनिल खेडकर साहेब माझ्यासोबत आहेत. काय नेमकी या वारीची संकल्पना आहे? नक्कीच आज खूप आनंदाचा दिवस आहे. आज आपली जी जागतिक वारी, आपण एक ग्लोबल वारी म्हणूया, ती देशाबाहेर जातीये. म्हणजे आपली जी 700 हून अधिक वर्षाची जी परंपरा आहे, वेगवेगळे संत जे पांडुरंगाच्या भेटीला येतात, आज असा योग आलेला आहे की आपल्याला या पादुका देशाबाहेर 7 समुद्र पार घेऊन जायच्या आहेत. याची संकल्पना अशी की आपल्याला कुठेतरी परदेशामध्ये विठुरायाचं मंदिर असलं पाहिजे आणि त्या मंदिरासाठी आपल्याला पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन जायचा आहे. तो आशीर्वाद घेऊन जायचा म्हणजे आपल्याला इथं विठ्ठलाचं काहीतरी प्रतिकात्मक घेऊन जायचं. त्याची सुरुवात म्हणजे ही वारी आहे. तर ही वारी आज 14 एप्रिलला सुरू होणार आहे आणि 21 जूनला लंडनला ती पोहोचणार आहे. हा टोटल एक 70 दिवसांचा प्रवास आहे. एक 18,000हून अधिक किलोमीटर ही वारी प्रवास करत जाणार आहे. 22 देश, आशिया खंडातले देश असतील, युरोप खंडातले देश असतील, या देशामधून ही वारी मार्गस्थ होत लंडनला पोहोचणार आहे, जिथे आपल्याला एक भव्य दिव्य असं मंदिर बांधायचं आहे. जे विठ्ठलाचं मंदिर, आपल्याला एक इच्छा असते की 7 समुद्रात कुठेतरी मोठं एक मंदिर असलं पाहिजे. त्या मंदिरासाठीची ही संकल्पना आहे. किती मुक्काम असणार आहेत आणि या मुक्कामाच्या वाटेवरती काय अध्यात्म सांगितलं जाणार? आता याच्यामध्ये आपले टोटल एक 70 मुक्काम आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये. काही ठिकाणी आपल्याला खडतर देश आहेत, आखाती देशांच्या मध्ये, जिथे आपल्याला प्रवास खूप खडतर मार्गातून जाणार आहे. तर आपल्याला जमेल तसं त्या देशामध्ये जे काय विठ्ठल भक्त असतील की मराठी भाविक असतील, त्यांना आपण कनेक्ट होतोय. त्या लोक दर्शनासाठी येत आहेत. मला सांगायला खूप आनंद होईल की युरोपमध्ये हंगेरी, चेक रिपब्लिक, जर्मनी, लक्झमबर्ग, नेदरलँड्स, बेल्जियम या सर्व देशांमधले मंडळ पुढे आलेले आहेत स्वागतासाठी. त्याचं ऑलरेडी प्लॅनिंग तयार झालेलं आहे. बाकीच्या देशांमधून लोकांची चौकशी येते, आपण त्यांना रिस्पॉन्ड करतोय. आपण त्यांच्यासोबत आपल्या ज्या तारखा आहेत 20व्या त्या आपण त्याच्यासोबत सांगतोय. आणि याच्यातून मला असं वाटतं की एक मोठा शांततेचा, आपल्या वारकरी संप्रदायाचा जो काही संदेश आहे तो जगभरात पोहोचायला नक्कीच मदत होणार आहे. हे होते वारकरी, या सगळ्या वारीचे आयोजक होते. पंढरपूरच्या वारीचा अध्यात्म आणि वारकरी संतांची शिकवण जगभर पोहोचावी यासाठी खरं तर पंढरपूर ते लंडन या सगळ्या या वारीचं आयोजन केलंय. कॅमेरामॅन राजू विसासह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.